सिमी सुटला, एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला आणि 7 गाड्यात लढत चालवली. कोण होणार पहिला गुलालाचा मानकरी, कुणाच्या नशिबी गुलाल. गोलाला असा तसा नाही, पळून घ्यायला लागतोय. सुंदर अशी लढत चालवली. शेवटच्या क्षणाला गाडी फायनल साठी कोण पात्र ठरवतोय. दोघात सुंदर अशी अत्यानी तटीची लढत झाली. काटा किर लढत झाली. 2 निकाल आहेत, पहिला फायनलचा आणि दुसरा क्वार्टर फायनल साठी. हो गाड्या सुटून आलेल्या या बाहेरनं, तासात न पळत आलेले या बाहेरने. या पाठीमागे सेमी फायनल 2 वेळा आहे. या बाहेरने या 16 सोमा 2 सोडायचा आहे. 2 मध्ये एकला रवी जीवन वेटकरी, कांचे शिवाजी पाटील पारेकरवाडी. 2 ज्योतिर्मय व्यवसाय गुरव आदित प्रशांत फौजी खटाव. 3 शरद गुजले लेंगरे. 4 अभय दूध संघ. सुटला आणि 2 मध्ये धुळा उडायला लागला. धुळ्यातच गुलाल लापलाय. या बैलगाडी क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा हेतू फक्त संयम ठेवला पाहिजे. ही गाडी बाद झाली. आता 7 गाड्यात लढत चालू आहे. कोण होतो दुसरा गुलालाचा मानकरी. शेवटच्या क्षणाला पडेल विठ्ठल आणि आर्याल दादा की विठ्ठल. अतिशय सुंदर अशी काटा मध्ये ड्रायव्हरांच्या मध्ये लढत झाली. आड्याला होता भुयाल आणि सुंदर, पड्याला होता सोन्या आणि तेजा. लढत झाली. निकाल गेला कॅमेराकडं. बैलपळी ड्रायव्हरांनी गाड्या आणल्या, परंतु कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनल पात्र, कॅमेराचा आधार घेतला जातोय. थर्ड अंपायर, तिसरा डोळा पवन यादव येरवळेकर यांच्या स्क्रीनचा आधार घेतला जातोय. सुटला आणि 3 मध्ये 7 गाड्या, त्यापैकी 2 गाड्या बाद झाल्या. सुट्टीचा खेळ झाला आणि अंगलटाला छत्रपती संभाजीनगर वरून गाडी आली होती, परंतु सुट्टीत मान काय झाला आपण बघितलं. आड्याला सुंदर अशी लढत चालू आहे. पड्याला म्हातारा पळतोय, आड्याला तरणं पळतोय. इकडे गावचा साज आहे. कोण झाला फायनलला पात्र. पड्याल 4 नंबरला होते घरणीकीकर आणि पड्याल तिकडं होता चिंचेचा परसू आणि पड्याला होता बाबू. दोघात लढत झाली. कोण झाला फायनलला पात्र. निकाल गेला कॅमेराकडे. कॅमेराचा आधार घेतला जातोय. तासात नालेले सेमी फायनल 3 ला. तासात नालेले या बाहेरनं. कोण झाला फायनलचा गुलालाचा मानकरी, घरणीकीकर के अनफळे मायनीकर. चार सुटला आणि 4 मध्ये 7 गाड्यापैकी 1 गाडी बाद झाली. आता लढत आहे 6 जणात. अतिशय सुंदर अशी लढत. कॅमेराकडं आड्याल पळाला निमगावकरांचा शंभू आणि पड्याल पळाला बावधन आणि बावधनचा लक्ष आणि पुसेगावकरांचा लक्ष. दोघात लढत झाली. कोण झालं फायनलला पात्र आणि कोण क्वार्टर फायनलला, काही क्षणाचा अवधी. पंचांचा निर्णय अंतिम. वळवा सेमी फायनल 5 वळवा. कशा लढती होत आहेत. गाड्या सुटल्या. सेमी फायनल 5 सुटला, 1 मधनं बाहेर गेला आणि आता लढत चालू आहे. 2 गाड्या बाद झाल्या आणि 4 गाड्यात लढत चालू आहे. सुंदर अशा म्हाताऱ्या बैलांची गाडी आड्याल पळते. आड्याल म्हातारा आणि पड्याल तरणं दोघा सुंदर अशी लढत. अतिशय सुंदर म्हाताऱ्याचा साज फायनलला पाहत.
वळवा 6वा सेमी वळवा. किती किती गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये एकूण 7 गाड्या आणि 7 गाड्यांचा रणसंग्राम. दुर्गा उडतोय आणि दुर्यात लापलाय तो गुलाल. कोणाच्या नशिबी गुलाल आहे. अतिशय सुंदर अशी 2 गाड्यामध्ये लढत. तिसरा मध्ये शिरला आणि बहुतेक तिसऱ्यानेच तोंड लावला असं वाटतंय. सगळ्यात माग पळत होता परंतु शेवटच्या क्षणाला निकाला टीची लढत. इथं कधी कोणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही, कारण दुसऱ्याची सुद्धा बैल आहेत आणि आपली सुद्धा बैलच आहे. हो या तासात या बाहेरनं पाठीमागे शेवटचा सेमीफायनल 7 सुटतोय. आतला 7 सुटला आणि 7 मध्ये 7 गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला. तोंडवले सरा मग कोण होणार महिला पात्र, कुणाच्या नशिबी गुलाल आहे. गुलालासाठी बैल पळतात गुलालासाठी आणि मालकाच्या नावासाठी. अतिशय सुंदर आणि फलटण तालुक्याची मुलूक मैदानी तोप वाक्य वापरलं होतं. फक्त संयम ठेवा, दिवस हा प्रत्येकाचा. गोटू पैलवान येतोय का देणार तो शब्द आणि तो दिवस. पैलवान धीरज गुरु आपण या ठिकाणी स्टेजच्या उजव्या साईडला यायचं आहे. मैदानातला फायनलचा फेरा सुटला. बनपुरीकरांचं यात्रेचं मैदान, पारंपरिक मैदानातला फायनलचा फेरा. कोण होणार 1 नंबरचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत. आड्याल म्हातारा आणि पर्याल तरण्यामुळे तरण्याची म्हातारा आणि तरण्यानं बाजी मारली. चालू शिजांचा गुलालाचा बेताज बादशाह. दिलाय कागद दिलाय काय घेऊन जावं की तसंच द्या डायरेक्ट. त्याच्या पुढे फक्त तास आहेत ती बरं का. हे तास आहेत 7. त्याच्या पुढे नंबर लिहून फक्त आणा. बैलगाडी मालकांना खुश खबर आहे.